तू तीच आहेस भाग 17. गुड नाईट बच्चा. त्याने तिच्या कपाळावर टेकवले. इशिका झोपायला निघून गेली. इशू, तू खूपच कॉम्प्लिकेटेड माणसाच्या प्रेमात पडली आहे. त्याला प्रेमात पाडणं ही तुझ्यासाठी खरंच खूप अवघड गोष्ट आहे. दीपक म्हणाला. कीर्ती, मला निघायला हवं. खूप उशीर झाला आहे. कीर्ती अजून त्याला मिठी मारून उभी होती. पहिल्यांदा तिला तिच्या हक्काचं कोणीतरी मिळालं होतं. सॉरी. आपण इतक्या वेळ सगळं विसरून त्याच्या मिठीत होतो म्हणून ती त्याला सॉरी म्हणाली. सॉरी तर मी म्हणायला हवं. जायचं मन तर नाही आहे, पण जावं तर लागेल. उद्या सकाळी भेटायला येतो, ओके? तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला तशी तिने होमध्ये मान हलवली. काळजी घे. दरवाजा व्यवस्थित लॉक करून घे. काही वाटलं तर लगेच मला कॉल कर. त्याने त्याचं ब्लेझर उचललं आणि तो निघाला. त्याला तिच्यासोबत अजून टाईम स्पेंड करायचा होता. पण रात्रभर असं लग्नाआधी एकत्र राहणं योग्य नाही म्हणून तो मन नसताना निघाला. जाताना त्याने एक मेसेज केला तशी लाईट लगेच आली. लाईट आली आहे. बाय. टेक केअर. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि निघून गेला. कीर्तीने दरवाजा बंद केला आणि छातीवर हात ठेवून उभी राहिली. आरवची मिठी आठवून तिने लाजत आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकला. योगेश? आरवने आवाज दिला तसा योगेश लगेच पळत आला. तुझ्या चेहऱ्यावर लाल काय झालं आहे? आरवने विचारलं. सर, तिथे खूप मच्छर होते. तो गाल खाजवत म्हणाला. आरवने नकारार्थी मान हलवली आणि गाडीत जाऊन बसला. योगेश पण त्याच्या टू व्हीलरवर बसला. गाडीत बसल्यानंतर आरव गालात हसला. योगेशने त्याला हसताना बघितलं. प्रेमात पडल्यावर असंच होतं. तो मनात हसत म्हणाला. गुड नाईट सर. तो म्हणाला. गुड नाईट. आरव म्हणाला तसा योगेश त्याच्या घरी गेला आणि आरव त्याच्या घरी आला. इशिका सकाळी लवकर उठून आली. आज पण जीविका तिच्यामुळे लवकर उठली. तिचा टिफिन आणि नाश्ता रेडी करून ठेवला. मॉम, तिने आवाज दिला. इशू, सगळं रेडी आहे. जीविका तिचा नाश्ता घेऊन आली. दीपक पण नाश्ता करायला येऊन बसला. 2 दिवसांनी ईशान येणार आहे. दीपक म्हणाला तशी इशिका खूप खुश झाली. ओ माय गॉड डॅड, तू किती चांगली न्यूज दिली. माझा ब्रदर येणार आहे. इशिका खुश होऊन म्हणाली. ईशान यावेळी 1 महिन्यासाठी येणार आहे. त्याच्या कॉलेजला सुट्ट्या आहे तोपर्यंत तो इथेच राहणार आहे. आपल्या सगळ्यांना तो खूप मिस करत आहे. जीविका म्हणाली. जीविकाला ईशानची खूप आठवण यायची म्हणून तिने हट्टाने त्याला 1 महिना इकडेच बोलावून घेतलं. वाव मॉम, मी पण ईशानला खूप मिस करत होते. तो आल्यावर बघ आम्ही किती मस्ती करतो. इशिका म्हणाली. ती मस्ती नंतर कर, आधी नाश्ता कर, नाहीतर परत तुला उशीर होईल. दीपकने तिला आठवण करून दिली तसा तिने पटापट नाश्ता केला आणि दोघांना बाय करून निघून गेली. इशिका आज वेळेवर ऑफिसला आली. आल्या आल्या तिला दर्शन झालं ते शोन महाराजांचं. तुम्ही कोण? ती भार्गवच्या कॅबिनजवळ आली तेव्हा तिथे बाहेरच शोन उभा होता. मी सरांचा पर्सनल असिस्टंट. तो तिला स्वतःची ओळख करून देत म्हणाला. मी तुम्हाला आधी बघितलं आहे. ती त्याचा चेहरा आठवत म्हणाली. पण तितक्यात तिला आठवलं त्या रात्री एक मुलगी घेऊन तोच भार्गवकडे आला होता. हो, आपली भेट. तो पुढे बोलणार त्याआधीच इशिकाने त्याला हात दाखवून थांबवलं. त्या रात्री तुम्हीच होता. आपल्या बॉसला असं त्रासात सोडून मुलगी आणण्यासाठी गेले होते. चांगली सवय तर लावायची नाही, पण वाईट सवय नक्की लावून जातात तुमच्यासारखे लोक. ती रागात म्हणाली. पण त्याच्या डोक्यावरून गेलं. मी कुठे कोणाला बिघडवत आहे? अहो मॅडम, मी खूप सिनियर मुलगा आहे, सिन्सिअर मुलगा आहे. मी स्वतः कधी बिघडलं नाही तर दुसऱ्यांना कशाला बिघडवेल? शोन आपल्या डोळ्यावरचा चष्मा ठीक करत म्हणाला. तुमच्यासारखे असे भोळे दिसणारे लोकच जास्त हुशार असतात. त्या दिवशी तुमच्या बॉसला एका डॉक्टरची गरज होती आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक प्रॉस्टिट्यूट घेऊन आले? ती म्हणाली.
मॅडम, तुम्हाला भोळे म्हणायचं आहे का? तुम्ही चुकून गोळे म्हणताय. आणि त्या दिवशी मी स्वतःहून प्रॉस्टिट्यूट नाही आणली. बॉसने आता मला सांगितलं होतं म्हणून मी घेऊन आलो होतो. तो बिचारा तिला घाबरून गेला. एक शब्द बोलू नका. मान्य आहे तेव्हा ते स्वतःच्या कंट्रोलमध्ये नव्हते. पण तुम्ही तर डोक्यात होते ना. ते जर काही बोलले तरी तुम्ही योग्य तेच करायचं होतं. पण नाही, ते म्हणाले आणि तुम्ही ऐकलं. इशिका चांगलीच त्याला फैलावर घेत होती. त्याला तो कुठून लवकर आलो आणि फसलो असं झालं. मॅडम, तुम्ही मला चुकीचं समजत आहात आणि मी असाही त्यांचा पर्सनल असिस्टंट आहे. ते जे म्हणतील तेच मी करणार ना. आणि जर मी त्यांच्या मनासारखं नाही केलं तर ते मला डायरेक्ट उचलून फेकतात. तुम्हाला डेमो बघायचा आहे का? दाखवतो, शोन म्हणाला. सर असं काहीही करत नसतील आणि तुम्ही डेमो दाखवत आहात ना, तर दाखवा मग, मी विश्वास ठेवेल. ती म्हणाली तसा शोन लगेच भार्गवची परमिशन घेऊन कॅबिनमध्ये गेला. इशिका 5 मिनिटं बाहेरच उभी राहिली. आतमधला आवाज बाहेर येत नव्हता म्हणून तिला काय चाललंय कळत नव्हतं. ती तिथूनच इकडून तिकडे फेऱ्या मारायला लागली. तितक्यात केबिनचा दरवाजा ऑटोमॅटिक उघडला आणि शोन बाहेर फेकला गेला. इशिकाने तोंडावर हातच ठेवला. बघितलं का मॅडम? असे हाल होतात या गरिबाचे. शोन आपले बारीक सारीक हातपाय घेऊन उठला. इशिका तर डोळे फाडून त्याला बघत होती. तुम्हाला लागलं का? इशिका म्हणाली तसं त्याने तिच्याकडे बघितलं. लागलं तर आहे, पण कोणाला सांगणार? इथे माझं कोण ऐकतं? जो तो येतो आणि माझ्यावर रुबाब करून जातो. आता या पूर्ण ऑफिसमध्ये माझ्या इतका हुशार कोणी नाही. पण बॉसला त्याची किंमत नाही. मी त्यांच्यासाठी इतकं काम करतो, पण त्यांना माझी जराही काळजी नाही हो मॅडम. शोन रडकं तोंड करून म्हणाला. तसं इशिकाला त्याची दया आली. तुम्ही इथे बसा आणि धरा ही बॉटल, पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. हे मिस्टर बीबी स्वतःला समजता कोण? थोडीही समोरच्याची दया यांना येत नाही. आज तर मी त्यांना जाब विचारणार आहे. तुम्ही इथे बसा, मी त्यांच्याशी बोलून येते. असं म्हणून इशिका मोठ्या तोरात भार्गवच्या कॅबिनमध्ये गेली. भगवान इसकी रक्षा करे, शोन वरती बघून देवाला म्हणाला आणि उठून निघून गेला. मिस्टर बीबी, तुम्ही स्वतःला समजता कोण? तो बिचारा तुमचा असिस्टंट तुम्हाला काही बोलत नाही म्हणून तुम्ही त्याचा जास्त फायदा घेतात. साधं तुम्हाला काहीतरी विचारायला आला होता आणि तुम्ही त्याला उचलून बाहेर फेकलं. ही कोणती पद्धत झाली आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांसोबत वागायची? हे असलं मी काही खपवून घेणार नाही. ती रागात एक बोट त्याच्याकडे करून म्हणाली. तसा तो जागेवरून उठला आणि इशिकाने पटकन आपलं बोट खाली केलं. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही असे डोळे मोठे करून माझ्याकडे बघितलं तर मी तुम्हाला घाबरेल? असं काही होणार नाही. मी इशिका रत्न पारखी आहे. मी कोणालाही घाबरत नाही आणि समोरच्याला त्याची चूक दाखवण्यात तर अजिबात नाही. त्यामुळे मला घाबरवायचा प्रयत्न करू नका. खरं तर ती घाबरली होती, कारण तो हळूहळू चालत तिच्या नजरेला नजर भिडवत तिच्या जवळ येत होता. तिने ओठांवरून जीभ फिरवली आणि मोठा आवंडा गिळला. आपल्याला जर एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती नसेल तर असं मध्ये मध्ये येऊन बोलायचं नाही. आणि माझ्यावर कोणी आवाज चढवलेला मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे इथून पुढे आवाज खाली करून बोलायचं, समजलं? तो तिला रागात म्हणाला तसं तिला वाईट वाटलं, पण ती काही बोलली नाही. त्याच्या नादी लागणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं होतं. तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात. मी कोण तुम्हाला बोलणारी? तुम्हाला हवं तसं तुम्ही करा. मला तर उलट त्या बिचाऱ्याची दया आली म्हणून मी बोलले. असं आपल्या एम्प्लॉईसोबत वागणं चुकीचं आहे आणि एक एम्प्लॉई म्हणून मी आवाज उठवू शकते, तुमच्या विरोधात जाऊ शकते. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली, कारण तो तिच्यावर रागावला होता त्याचं तिला खूप वाईट वाटलं. जे करायचं आहे ते कर, नंतर कर. आता माझी महत्त्वाची मीटिंग आहे. त्या फाईल घे आणि माझ्यासोबत चल. त्याने टेबलवर असलेल्या फाईलकडे बोट दाखवलं आणि पुढे निघून गेला. इशिकाने डोळे पुसले आणि त्या फाईल घेऊन रागातच त्याच्या मागे गेली.
भार्गव आणि इशिका दुसऱ्या कंपनीमध्ये डील करण्यासाठी आले होते. तिथे आधी मीटिंग होणार होती. शोन पण त्यांच्यासोबतच होता. हॅलो मिस्टर भारद्वाज. त्या कंपनीच्या ओनरने भार्गवसोबत हात मिळवणी केली. हॅलो मिस्टर बॅनर्जी, भार्गव म्हणाला. थँक्यू सो मच, तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वेळेतला वेळ आमच्या कंपनीसाठी दिला. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आपण लगेच मीटिंग सुरू करूया. मिस्टर बॅनर्जी त्यांना मीटिंग रूममध्ये घेऊन गेले. मिस्टर बजाज यांच्या असिस्टंटने त्या प्रोजेक्टविषयी भार्गवला सर्व माहिती द्यायला सुरुवात केली. इशिका मन लावून ऐकत होती. तिच्या बाजूला शोन उभा होता. भार्गव हनुवटीवर बोट घासत समोर बघत होता. स्क्रीनवर जो प्रोजेक्ट चालू होता, ज्याची माहिती मिस्टर बॅनर्जीचा असिस्टंट देत होता, तो प्रोजेक्ट भार्गवला आवडला नाही. त्याने मीटिंगमध्येच थांबवली. आय एम सॉरी मिस्टर बॅनर्जी, पण हा प्रोजेक्ट मला अजिबात आवडला नाही. यामध्ये आपल्याला फक्त नुकसानच आहे, प्रॉफिट काहीच नाही. हा प्रोजेक्ट जर केला तर तो पूर्ण लॉसमध्ये जाईल आणि अशा प्रोजेक्टला मी सहमती देऊ शकत नाही. मी नेहमी प्रॉफिटविषयी विचार करणारा व्यक्ती आहे. मला थोडाही लॉस झालेला चालत नाही. भार्गव त्याच्या चेअरवरून उठला. मिस्टर भारद्वाज, खूप चांगला प्लॅन आहे. आपण याच्यातून बक्कळ पैसा कमवू शकतो. यामध्ये कुठेही लॉस नाही. तुम्ही एकदा शांतपणे विचार करा, समजून घ्या. तुम्हाला नक्की पटेल की याच्यात फक्त आणि फक्त प्रॉफिट आहे, लॉस अजिबात नाही. मिस्टर बजाज त्याला समजावून सांगायला लागले. मिस्टर बजाज, याच्यामध्ये प्रॉफिट काय आहे? तुम्ही जो हा प्रोजेक्ट मला दाखवत आहात, मला काहीच समजत नाही असं समजू नका. यामध्ये तुम्ही गैरकानूनी काम करणार आहात, जे माझ्या बुद्धीला पटत नाही. मी सगळे रूल फॉलो करतो. कुठेही गैरव्यवहार मला चालणार नाही. गैरव्यवहार मी स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करण्यासाठी प्रोत्साहित करत नाही. भार्गव म्हणाला. हे बघा मिस्टर भारद्वाज, आपण बिझनेसमॅन आहोत. थोडाफार गैरव्यवहार तर चालणारच. त्याशिवाय आपली कंपनी कशी चालेल? सगळं जर आपण रूलनुसार फॉलो करत गेलो तर आपण आणि आपली कंपनी नेहमी लॉसमध्ये जाणार. त्यामुळे कुठेही रूल तोडावे लागतात आणि गैरव्यवहार करावा लागतो. मिस्टर बॅनर्जी म्हणाले. ते सगळं तुम्हाला चालत असेल, पण मला नाही. आणि मी अशा कंपनीसोबत अजिबात डील करणार नाही जिथे गैरकानून व्यवहार होतो. भार्गव जायला लागला तसे मिस्टर बॅनर्जी त्याला आडवे झाले. इशिकाने शोनकडे बघितलं. शोनने नकारार्थी मान हलवली. मिस्टर भारद्वाज, प्लीज एकदा आमचं ऐकून घ्या. हे बघा, गैरव्यवहार झाला तर त्यामध्ये तुमचं नाव कुठेही येणार नाही, याची जबाबदारी आमची कंपनी आणि मी घेतो. मिस्टर बॅनर्जी त्याला विनवणी करायला लागले. मी एकदा स्पष्टपणे सांगितलं आहे की ही डील होणार नाही म्हणजे नाही. भार्गव यावेळेस कडक आवाजात म्हणाला. मिस्टर भारद्वाज, तुम्ही स्वतःला समजता कोण? हे जे केव्हाचं गैरव्यवहार वगैरे म्हणत आहात ते तुम्हीही केलेले असणारच. त्याशिवाय तुम्ही इतके मोठे झालेले नाही आहे आणि तुमच्या वडिलांविषयी आम्हाला माहीत नाही असं समजू नका. ते अजूनही काय करतात ते सगळ्यांना माहीत आहे. किती लोकांचा त्यांनी. मिस्टर बॅनर्जी पुढे बोलणार त्याआधीच भार्गवने त्यांची कॉलर पकडली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या डॅडला मध्ये आणायची? डील आपल्या दोघांमध्ये होणार होती. तू माझ्या डॅडला का मध्ये आणलं? तुला कोणी अधिकार दिला त्यांना मध्ये आणायचा? आणि तू कोण आहे त्यांच्याविषयी बोलणारा? भार्गव भयंकर चिडला. इशिका आणि शोन तर तीनताड उडाले. तू माझ्या डॅडला मध्ये आणून खूप मोठी चूक केली आहे आणि याचे परिणाम तुला लवकरच बघायला मिळतील. हा भार्गव भारद्वाज कोण आहे तुला लवकरच समजेल. भार्गवने त्याला जोरात साईडला फेकलं तसा तो बराच लांब पडला. त्याचा असिस्टंटने लगेच त्याला पकडलं. मिस्टर भारद्वाज, तुम्ही माझी कॉलर पकडली? हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे. मिस्टर बॅनर्जी म्हणाले तसा भार्गव परत पुढे गेला आणि त्याची कॉलर धरून त्याला उठवलं. इशिकाला तर घामच फुटला. ती पहिल्यांदा त्याचा हा रुद्र अवतार बघत होती. तो इतका चिडला होता की त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या. पकडली तुझी कॉलर. काय करणार आहेस तू? बोल ना, काय करणार आहेस तू? काय बिघडवू शकतो तू माझं?
भार्गव भारद्वाज आहे मी. असेल हिंमत तर कर प्रयत्न. मी बघतो तू काय करतो ते. आज संध्याकाळपर्यंत नाही तुला रस्त्यावर आणलं ना तर नाव नाही लावणार. भार्गव भारद्वाज. भार्गव त्याच्यावर आग बरसवत होता. इशिका तर थरथर करायला लागली होती. शोनने लगेच गार्डला कॉल करून बोलावून घेतलं. गार्ड एकदम फास्ट पळत आले आणि त्यांनी भार्गवला पकडलं. नाहीतर भार्गवने आता मिस्टर बॅनर्जी यांचा जीवच घेतला असता. त्याला सहनच झालं नाही त्याच्या डॅडला मिस्टर बॅनर्जी यांनी कारण नसताना मध्ये आणलेलं. फक्त आज संध्याकाळची वाट बघ. नाही तुला रस्त्यावर आणलं ना तर बघ. भार्गवने गार्डच्या हाताला हिसका दिला तसा त्यांनी त्याला सोडलं. जस्ट वेट अँड वॉच. भार्गव त्याला धमकी देऊन निघून गेला. इशिका घाबरून जागीच गोठली होती. शोनने तिच्या हाताला धक्का दिला तशी ती भानावर आली. चल पटकन, बॉस गेले. तो म्हणाला तसं तिने इकडे तिकडे बघितलं तर खाली पडलेले मिस्टर बॅनर्जी, त्यांचा असिस्टंट, ती आणि शोनच होते. ती पटकन बाहेर पळाली तसा शोन पण तिच्या मागे गेला. शोन, या ची सगळी माहिती काढ. लवकरात लवकर. आज दुपारपर्यंत मला सगळी माहिती हवी. मग बघतो याला. भार्गव केसांवर हात फिरवत म्हणाला. गाडीत AC फुल केलेला होता तरी त्याच्या रागामुळे तो घामाघूम झालेला होता. इशिका त्याच्या बाजूला एकदम घाबरून बसलेली होती. ओके बॉस. शोन लगेच गाडीतून खाली उतरून निघून गेला. आता इशिका एकटीच त्याच्यासोबत होती. पुढे ड्रायव्हर होता पण तो त्याची गाडी ड्राईव्ह करत होता. भार्गवकडे बघितलं तर तो स्वतःचे श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता. चिडल्यामुळे त्याची भरगच्च छाती अजूनच फुगलेली दिसत होती. तिने हळूच पाण्याची बॉटल त्याच्यापुढे केली. तसं त्याने तिच्याकडे न बघता ती बॉटल घेतली आणि सेकंदात खाली केली. इतकं काय चिडायचं? थोडं शांतपणे पण बोलता आलं असतं, ती हळूच म्हणाली. पण त्याने ऐकलं आणि तिचा हात धरून तिला आपल्याकडे फिरवलं. काय बोलली तू? सगळं शांततेत घ्यायचं? त्याने कारण नसताना माझ्या डॅडचं नाव मध्ये आणलं आणि मी शांततेत घ्यायचं? शक्य नाही ते. आणि ऑलरेडी मी त्याला खूप स्वस्तात सोडलं आहे. तिथे जर तू नसती ना तर मी त्याचा जीवच घेतला असता. तो दात ओठ खात म्हणाला तशी तिची पाचावर धारण बसली. कारण त्याच्या चेहऱ्यावरचा राग बघून ती जबरदस्त घाबरली होती. आजचा भाग इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.